भाजपने राज्यामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुकांसाठी मिशन 45 ची घोषणा केली आहे। मिशन 45 म्हणजे राज्यामध्ये एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी भाजपला किमान 45 खासदार निवडून आणायचे म्हणजे आणायचे आहेत असा त्यांनी मानस बोलून सुद्धा दाखवला आहे। आता तर त्या दृष्टीने भाजपने तयारी सुद्धा सुरू केली आहे। महाराष्ट्रात भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांचं येणं जाणं सुरू झालंय आणि अप्रत्यक्षरित्या भाजपने 2024च्या मिशन 45 ला सुरुवातच केली आहे। आता भाजपचे 45 खासदार निवडून आणायचे असतील हे उद्दिष्ट जर डोळ्यासमोर त्यांनी ठेवलं असेल तर त्यांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कोणते अडथळे आहेत हे पाहणं आधी गरजेचं आहे। राज्यात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यापैकी 23 मतदारसंघात भाजपची सत्ता आहे तर 13 ठिकाणी शिंदे गटाची सत्ता आहे। उरलेल्या 12 मतदारसंघामध्ये सत्ता आहे ती शिवसेना उबाटा गटाची। सध्या शिवसेना उबाटा गटाकडे 5 खासदार आहेत। त्यानंतर नंबर लागतो ते 4 खासदार असणाऱ्या राष्ट्रवादीचा। त्यानंतर काँग्रेस आणि एमआयएमचे प्रत्येकी 1 खासदार राज्यामध्ये आहेत। तर 1 लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची सत्ता आहे। तर या कोणत्या जागा आहेत की ज्या 12 मतदारसंघापैकी 9 जागा जर भाजपने जिंकल्या तर त्यांचं राज्यातलं 45 मिशन सक्सेस होईल। तेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आधी आपण बघूया की या 12 मतदारसंघामध्ये 2019च्या निवडणुकीमध्ये कशी प्रकारे लढत झाली होती। त्यासाठी शिवसेनेची सत्ता असलेले मतदारसंघ कोणते आहेत ते आधी आपण पाहायला हवं। त्यातला एक नंबर 1चा मतदारसंघ आहे मुंबई दक्षिण। मुंबई दक्षिण या लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेनेचे अरविंद सावंत हे खासदार आहेत। मागच्या 2 टर्म म्हणजे 2019 आणि 2014 या दोन्ही वेळेस 1 लाखाहून अधिक मताधिक्य मिळवत अरविंद सावंत यांनी विजय मिळवला होता। 2019 साली काँग्रेसचे पक्षाकडून मिलिंद देवरा हे दुसऱ्या स्थानावर राहिले होते। त्याचबरोबर सावंत हे शिवसेनेतलं स्थान सुद्धा मोठं आहे। त्यामुळे पक्षफुटीनंतर अरविंद सावंत हे उबाटा गटाकडे असल्यामुळे त्यांना त्यांच्या बाजूने आता सहानुभूती देखील वाढली आहे। त्यामुळे या मतदारसंघात लढत होताना आता मिलिंद देवरा हे शिंदे गटात गेले आहेत। त्यामुळे शिवसेना उबाटा गट या जागेवर जास्त प्रमाणात ताकद लावेल। त्याचबरोबर अरविंद सावंत यांचं सुद्धा या मतदारसंघामध्ये चांगलं वजन आहे। त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये ही लढत आपल्याला पाहण्यासारखी असेल। हा मतदारसंघ देखील भाजपला जिंकणं थोडंसं कठीणच असेल। यानंतरचा मतदारसंघ आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये शिवसेना उबाटा गटाची सत्ता आहे। शिवसेनेचे राजन विचारे हे सध्या विद्यमान खासदार आहेत। 2014 आणि 2019 साली शिवसेनेचे राजन विचारे हे खासदार म्हणून निवडून आले होते। 2014 साली त्यांनी 2 लाखाहून अधिक मताधिक्य मिळवलं होतं तर 2019 ला तब्बल 4 लाखाची लीड घेऊन ते निवडून आले होते। त्यावेळी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेलेले आनंद परांजपे हे राष्ट्रवादीच्या तिकड्यावर दुसऱ्या स्थानावर राहिले होते। विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला आहे। हा शिंदेंचा बालेकिल्ला असला तरी राजन विचारे यांचीही ठाण्यात मोठी ताकद आहे। आनंद दिघे यांच्या तालमीत एकनाथ शिंदे यांच्या सोबत विचारांनी सुद्धा राजकीय धडे घेतलेले आहेत। त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री कुणाला उमेदवारी देत आहेत हे पाहणं देखील गरजेचं असणार आहे। तर शिंदे विरुद्ध विचारे अशी ही लढत चुरशीची होणार आहे हे नक्की आहे। आता जर आपण बघितलं तर या मतदारसंघामध्ये देखील भाजपला त्यांचा उमेदवार देणं किंवा शिंदे गटांचा उमेदवार इथं निवडून देणं हे देखील कठीण आहे। कारण शिवसेना उद्धव ठाकरे गटाची ताकद इथं जास्त आहे। त्याचबरोबर राजन विचारे यांचा देखील प्रभाव या मतदारसंघामध्ये आहे। म्हणून हा मतदारसंघ देखील भाजपला जिंकणं अवघड आहे। यानंतरचा मतदारसंघ आहे परभणी लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात 1999 पासून शिवसेनेची सत्ता आहे। याहून लक्षात येतं की या मतदारसंघात शिवसेनेची किती मोठी ताकद आहे। सध्या शिवसेना उबाटा गटाचे संजय जाधव इथं विद्यमान खासदार आहेत। संजय जाधव हे या ठिकाणी 2019च्या निवडणुकीत त्यांची 1 लाखाची लीड घसरून ती 50,000कडे आली होती। त्यामुळे त्यांनी या मतदारसंघामध्ये दुप्पट काम करणं गरजेचं आहे। कारण यावेळी पक्षात फूट पडली आहे आणि त्यांना पक्षात आपलं एक स्थान निश्चित करायचं असेल तर त्यांना दुप्पट ताकद लावावी लागेल। त्याचबरोबर इथं महाविकास आघाडीचे उमेदवार देखील होते। राजेश विटेकर ते दुसऱ्या स्थानावर होते। त्यामुळे यंदा जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी आणि शिवसेना उबाटा गट जर सोबत लढले तर भाजपला हा मतदारसंघ जिंकणं कठीण होऊन जाईल। यानंतरचा मतदारसंघ आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात शिवसेना उबाटा गटाचे ओमराजे निंबाळकर हे सध्या विद्यमान खासदार आहेत। या धाराशिव लोकसभा मतदारसंघात गेली 2 टर्म शिवसेनेचेच खासदार आहेत। आपण बघितलं की या मतदारसंघामध्ये कुणाला किती मतदान पडले जर पाहायचं झालं तर 2019च्या धाराशिवमध्ये शिवसेना नंतरचा दुसरा पक्ष ठरला तो राष्ट्रवादी काँग्रेस। त्यामुळे महाविकास आघाडीची जर युती त्यापर्यंत टिकलीच तर हा मतदारसंघ हा भाजपला जिंकण्यासाठी कठीणच होऊन जाईल। यानंतरचा 5वा लोकसभा मतदारसंघ आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी। 2008 मध्ये वेगळा मतदारसंघ झालेल्या
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून 2009 साली नितेश राणे यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला होता। त्यानंतर मात्र 2014 आणि 2019ला शिवसेनेचे विनायक राऊत यांनी विजय मिळवला। 2019 साली त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या नितेश राणे यांच्यापेक्षा जवळपास 2.25 लाख मतं घेऊन विजय मिळवला। सध्या विनायक राऊत हे शिवसेना उबाटा गटाकडे आहेत, त्यामुळे या मतदारसंघात देखील भाजपाला निवडणूक जड जाईल। आता पाहूयात की राष्ट्रवादीचे सत्ता असलेले मतदारसंघ कोणते आहेत। यातला नंबर 1 मतदारसंघ आहे तो रायगड लोकसभा मतदारसंघ। हा मतदारसंघ 2008 साली अस्तित्वात आला। 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेचे अनंत गीते यांनी इथून निवडणूक जिंकली। त्यानंतर मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीचे सुनील तटकरे हे निवडून आले। या मतदारसंघात जर बघितलं तर इथं सध्या हे सुनील तटकरे हे अजित पवार गटाकडे आहेत, पण तरी असलं तरी राष्ट्रवादीची ताकद इथं निर्णायक आहे। त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ सुद्धा भाजपला जिंकण्यासाठी थोडेसे अवघडच होऊन जाईल। यानंतरचा मतदारसंघ आहे सातारा लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघात 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता काही केल्या गेली नाही। उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर 2009, 2014 आणि 2019 साली निवडून आले, परंतु 2019ला निवडून आल्यानंतरही त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आणि पोटनिवडणूक झाली। आता भाजपच्या तिकिटावर निवडून लढवत असलेल्या उदयनराजे भोसले यांचा राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटलांनी पराभव केला। सलग 5 निवडणुका आणि 1 पोटनिवडणूक अशी राष्ट्रवादीने या मतदारसंघात जिंकली आहे। यावरून या भागामध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव किती आहे आपल्याला लक्षात येतं। त्यामुळे 2024च्या निवडणुकांमध्ये हा भाजपसाठी सर्वात कठीण जाणारा मतदारसंघ मानला जातो। यानंतरचा मतदारसंघ आहे बारामती लोकसभा मतदारसंघ। हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा होम ग्राउंड मानला जातो। 1996 पासून बारामती लोकसभा मतदारसंघावर पवार कुटुंबियांची सत्ता पाहायला मिळते। 1996 ते 2004 पर्यंत स्वतः शरद पवार आणि आतापर्यंत सुप्रिया सुळे याच निवडून आलेल्या आहेत। या मतदारसंघात जिंकण्यासाठी मात्र भाजप सुद्धा जोर लावतंय। अगदी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनीही काही दिवसांपूर्वी बारामतीचा दौरा केला होता। यावरून भाजपला बारामती किती महत्त्वाची वाटते हे सुद्धा लक्षात येतंय। परंतु इथं पवार कुटुंबाचा असणारा प्रभाव लक्षात घेता भाजपसाठी हा मतदारसंघ जिंकणं अवघड होत शकतं। यानंतरचा राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला 4था मतदारसंघ बघायचं झालं तर तो शिरूर लोकसभा मतदारसंघ। 2008 साली अस्तित्वात आलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात 2009 आणि 2014 साली शिवसेनाचे शिवाजीराव आढळराव पाटील हे निवडून गेले होते। त्यानंतर 2019 मध्ये मात्र तिथं शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापेक्षा 58,000 मतं अधिक मिळवत विजयी झाले होते। त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना उबाटा गटाची देखील ताकद आहे, राष्ट्रवादीची शरद पवार गटाची देखील ताकद आहे। त्यामुळे हा मतदारसंघ देखील भाजपला जिंकणं थोडंसं अवघडच आहे। यानंतर बघूयात की काँग्रेसच्या ताब्यात असलेला एक मतदारसंघ कोणता, तो आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून 2019 साली काँग्रेसचे एकमेव राज्यातले खासदार सुरेश नारायण धानोरकर हे निवडून गेले होते, परंतु त्यांचं सध्या अकाली निधन झालेलं आहे। त्यामुळे हा मतदारसंघ रिक्त आहे। 2019 साली धानोरकर जर बघितलं तर त्यांनी अवघ्या 44 मतांनी ही निवडणूक जिंकली होती। त्याआधी सलग 3 वेळा या मतदारसंघामध्ये भाजपचे हंसराज अहिर हे खासदार राहिलेत। याशिवाय 2014 मध्ये त्यांनी मिळवलेली लीड ही 2 लाखाच्या वर होती। त्यामुळे आपण जर बघितलं तर या मतदारसंघामध्ये भाजपची ताकद आहे, परंतु काँग्रेसचीही ताकद आहे। तर आपण बघू की उरलेले 2 मतदारसंघ कोणते आहेत। त्यातला नंबर 1 चा मतदारसंघ आहे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर येथे MIM पक्षाचे इम्तियाज जलील हे सध्या खासदार आहेत, परंतु ते 2019 साली अवघ्या 4,500 मताच्या लीडनी निवडून आलेत। त्याआधी मात्र इथं शिवसेनेचे चंद्रकांत खैरे पाटील हे 1999 पासून सलग 4 वेळा खासदार राहिलेत। त्यामुळे इथं शिवसेनेची ताकद किती आहे हे आपल्याला लक्षात येतं। खरं तर चंद्रकांत खैरे पाटील हे सध्या उबाटा गटाकडे आहेत, त्यामुळे इथं शिवसेनेची निर्णायक ताकद आहे। त्यामुळे भाजपला हा मतदारसंघ जिंकणं कठीण होऊन जाईल, परंतु भाजपला हा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकावाच लागेल, कारण हा मराठवाड्यातला महत्त्वाचा मतदारसंघ आहे। यानंतरचा नंबर 2 चा मतदारसंघ आहे अमरावती लोकसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार नवनीत राणा या सध्या खासदार आहेत, परंतु हा मतदारसंघ कधी काळी शिवसेनेचा गड मानला जायचा। इथं शिवसेनेचे आनंद अडसूळ हे खासदार होते, परंतु ते आता शिवसेनेमध्ये नाहीत, ते आता शिंदे गटामध्ये आहेत। त्यामुळे इथं ताकद जरी शिंदे गटाची असली, परंतु इथं शिवसेनेला मानणारा वर्गही भरपूर आहे। त्याचबरोबर इथं काँग्रेसच्या विचारसरणीचाही वर्ग भरपूर आहे। त्यामुळे येत्या काळामध्ये भाजपला ही तर निवडणूक लढवणं जड होईल का, कारण त्यांनी नवनीत राणा सारखा उमेदवार निवडणुका अगोदर जाहीर केलाय। त्यामुळे इथली निवडणूक देखील पाहण्यासारखी असेल। त्यामुळे भाजपला आपलं मिशन 45 राज्यामध्ये सत्यात उतरवण्यासाठी आता भाजप आणि शिंदे गटाचे असलेले खासदारांशिवाय या 12 लोकसभा मतदारसंघातल्या 9 मतदारसंघात विजय मिळवावाच लागेल।
त्यामुळे भाजपचे मिशन 45 कितपत यशस्वी होईल हे 2024च्या लोकसभेच्या निकालानंतर आपल्याला स्पष्ट होईलच। पण यावर आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।